एका मुलाने डॉक्टर होण्यासाठी इतका अभ्यास केला की त्याने स्वतःच्या दोन्ही किडन्याच गमावल्या। तुम्हाला पण ऐकून धक्का बसला ना? एका मुलानं डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण त्या स्वप्नासाठी त्याने स्वतःच्या शरीराशीच युद्ध केलं। या मुलासोबत काय घडलं, त्याची अशी अवस्था का झाली, कुठलीही घटना आहे आणि पुढे किडन्या फेल झाल्या तरी या मुलानं असं काहीतरी केलं जे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार। काय ही संपूर्ण घटना आहे, सर्व काही या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। ही कथा आहे लातूरच्या विश्वजीत तेलंगेची, ज्यानं मृत्यूलाही सांगितलं आपण अजून हार मानलेली नाही। लातूर महाराष्ट्रातलं एक असं शहर जिथे हजारो विद्यार्थी डॉक्टर किंवा इंजिनियर होण्यासाठी स्वप्न घेऊन रात्र दिवस अभ्यास करतात। इथे प्रत्येक गल्लीमध्ये स्पर्धा आहे, प्रत्येक वर्गात ताण आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यात एक मोठं स्वप्न आहे। असंच एक स्वप्न होतं विश्वजीत तेलंगे या मुलाचं। गेल्या 4 वर्षांपासून विश्वजीत नीट परीक्षेची तयारी करत होता। बाकी मुलांसारखंच तोही सकाळपासून रात्रीपर्यंत पुस्तकांमध्ये हरवून जायचा। विश्वजीतचा दिवस पुस्तकांनी सुरू व्हायचा आणि रात्रही पुस्तकांमध्येच संपायची। तो इतका अभ्यासात बुडून गेला होता की त्याने स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणंच सोडून दिलं। पण हळूहळू हा अभ्यास त्याच्यासाठी स्पर्धा राहिलेली नाही, तो स्वतःला संपवणारा संघर्ष बनत गेला। अधिक वेळ अभ्यासासाठी मिळावा म्हणून तो कमी पाणी प्यायचा, रात्र रात्र जागून अभ्यास करायचा। अपुरी झोप, सततचा ताण आणि स्वतःवर प्रचंड दबाव, कारण त्याला वाटत होतं थोडं अजून सहन केलं तर कदाचित आयुष्य बदलून जाईल। पण शरीराच्याही काही मर्यादा असतात हे तो विसरला। हळूहळू त्याची तब्येत खालावू लागली, शरीर थकायला लागलं, पण विश्वजीत थांबला नाही, कारण त्याच्या डोळ्यासमोर फक्त एकच गोष्ट होती, डॉक्टर व्हायचं। सुरुवातीला थकवा जाणवू लागला, अंग सुजायला लागलं, प्रकृती खालावत गेली आणि एका दिवशी डॉक्टरांनी दिलेला रिपोर्ट संपूर्ण कुटुंबासाठी धक्का ठरला। विश्वजीतच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या। कल्पना करा, ज्या मुलानं डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं त्यालाच आता हॉस्पिटलच्या बेडवर आयुष्याशी लढावं लागतं। एका विद्यार्थ्यासाठी ही बातमी म्हणजे आयुष्य संपल्यासारखं होतं। एक वर्ष विश्वजीत डायलिसिसवर होता। आठवड्यातून अनेक वेळा हॉस्पिटल, हातात सुया, शरीरात वेदना आणि मनात एकच प्रश्न, आपण पुन्हा अभ्यास करू शकणार का? पण इथेच ही कहाणी वेगळी ठरते, कारण विश्वजीत हार मानणाऱ्यांपैकी नव्हता आणि त्याच्या आयुष्यात देवासारखी उभी राहिली त्याची आजी, ज्या आजीनं स्वतःची किडनी नातवाला देण्याचा निर्णय घेतला। वयाच्या या टप्प्यावर जिथे अनेक लोक स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतात, तिथे एका आजीनं स्वतःच्या शरीराचा भाग देऊन नातवाला पुन्हा जीवनदान दिलं। ही फक्त किडनी नव्हती, ही एका आजीची माया होती। विश्वजीतच्या स्वप्नांना पुन्हा श्वास देणारी ही एक घटना। किडनी ट्रान्सप्लांट नंतर अनेकांना वाटलं आता तरी तो थांबेल, पण नाही। मोठ्या शस्त्रक्रियेनंतरही विश्वजीत पुन्हा पुस्तकांसमोरच आला, कारण त्याचं स्वप्न अजून जिवंत होतं। 3 मे रोजी त्यानं चौथ्यांदा नीटची परीक्षा दिली। वेदना होत्या, शरीरात ताकद नव्हती, पण अजूनही मन मजबूत होतं। आणि मग देशभरात नीट पेपर फुटी प्रकरण समोर आलं। लाखो विद्यार्थ्यांप्रमाणे विश्वजीतच्याही मेहनतीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं। परीक्षा पुन्हा होणार असल्याची घोषणा झाली। अनेक विद्यार्थी निराश झाले, काही तर खचले, पण विश्वजीतचं उत्तर काय होतं माहिती आहे? कितीही वेळा पेपर फुटू द्या, आपण पुन्हा परीक्षा देणार। ही फक्त एक ओळ नाहीये, हा एका योद्ध्याचा आवाज आहे। ज्या मुलानं स्वतःच्या शरीराचा एक भाग गमावला, तो मुलगा आजही हार मानायला तयार नाही। त्याच्याकडे काय, आता करणारे लोक करत राहणार, आता आपण फक्त भोगायचंच काम राहिलं याच्यामध्ये। आपल्या हातात फक्त कष्ट करणंच आहे ना। बाकीचे लोक, त्यांच्याकडे आहे पावर, ज्याच्याकडे आहे पैसा, ते निघून जातील पुढे। मी फक्त एवढंच म्हणेन की माझं जे ध्येय मी ठरवलंय, मी त्याला पूर्णच करून राहणार। काही हो, मग ते पेपर फोडतील, ते काही करतील, पण मी माझं ध्येय पूर्णच करणार। एका बाजूला पेपर फुटीमुळे विद्यार्थ्याचं भविष्य अंधारात जात आहे,
तर दुसऱ्या बाजूला विश्वजित सारखा विद्यार्थी मृत्यूच्या दारातून परत येऊन स्वप्नांसाठी लढतोय. आज सोशल मीडियावर मोटिवेशनल व्हिडिओ खूप आहेत, पण खरी प्रेरणा काय असते माहिती आहे? ती म्हणजे डायलिसिसच्या वेदनांनंतरही पुस्तक उघडणं, ऑपरेशन नंतरही मी पुन्हा परीक्षा देणार असं म्हणणं, आणि आयुष्यानं 1000 वेळा खाली पाडलं तरीही पुन्हा उभं राहणं. विश्वजितची ही कहाणी आपल्याला एक मोठा प्रश्न विचारते. यशासाठी धावणाऱ्या या स्पर्धेत आपण आपल्या शरीराकडे, मानसिक आरोग्याकडे आणि आयुष्याकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? कारण स्वप्न खूप महत्त्वाची असतात, पण त्यासाठी स्वतःला संपवणं कधीच योग्य नसतं. आणि तरीही जर संकट आलंच तर विश्वजित सारखी जिद्द ठेवायला हवी. काही लोक परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास करतात, पण काही लोक आयुष्याशी लढत स्वप्न जिवंत ठेवतात. विश्वजित तेलंगे हे नाव फक्त एका विद्यार्थ्याचं नाही आहे, तर संघर्ष, जिद्द आणि आशेचं प्रतीक बनलंय. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढील नव्या एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. नमस्कार.